नमस्कार मित्रांनो, मी विराज सावंत स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या चॅनलवरती हा एक भरपूर दिवसांनी व्हिडिओ असेल आणि तो पण रेसिपीचा असेल. ॲक्च्युली आज आहे रविवार आणि आज बऱ्याच दिवसांनी आपण घरी मच्छीचा बेत केला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता घेऊन आलो आहे कोलंबी आहेत, बोंबील आहेत आणि मांदेली आहे. मांदेली आपण रश्श्यासाठी आणले आणि कोलंबी आणि बोंबील आपण फ्रायसाठी आणले. तर आपण बघू आजची जी रेसिपी आहे, रविवारचा जो माशांचा आणि मच्छीचा बेत आहे तो कसा बनतो बघू आपण. चला. तर इकडे आता आई आहे ना सगळा साफ करता. इकडे बघू शकता बोंबील आणि कोळंबी दोन्ही पण मी ना त्या मच्छीवाली जी ताई होती ना त्याच्याकडून साफ करूनच आणलेले थोडा थोडा. त्याच्यामुळे आता आपल्या घराकडे जरासा थोडासा साफ करूचा लागा. आणि इकडे ही मांदेली घेतली आहे कशासाठी, तर ती मच्छी करी करूची असा आपल्याक मस्तपैकी पोळी असत आपल्याकडे आंबोळे, तर त्याच्याबरोबर खाऊक भेटताला मस्त. आणि ही जरा मी कमीच घेतली आहे 30 रुपयाची, कारण 50 रुपयाची येत होती तर ती भरपूर येतात आणि ती नंतर टाकूक लागतात. त्याच्यापेक्षा ही 30 रुपयाची थोडीशी आणि त्याच्यात मस्तपैकी मच्छी करी बनवायची. तर आता आपली आई इकडे साफसफाई करता मच्छीची मस्तपैकी आणि मी तुम्हाला दाखवतोय साफ केल्यावरती मच्छी किती झाल्या. कारण आम्ही खाणारे दोघंच जण आहोत, भाव असा पण तो खायत नाही मच्छी बिच्छी, त्याच्यामुळे आमका दोघांका ह्या काम निपटावचं लागतं. तर तुमका मी दाखवतोय मच्छी साफ केल्यावरती किती दिसतात ती बघा. हे झाले तिकडे बोंबील साफ केल्यावरती मी आणलेलं तिकडनं फाडूनच त्यांना, पण ते साफ केल्यावर एवढे झाले. ही कोलंबी एवढी झाली आहे आणि ही असा मांदेली तर रास असतात की 30 रुपये घेतला असेल तुमका रास मांदेली भेटतात. आता सगळी मच्छी साफ करून झाली आहे आणि आता आपण तिका धुवून घेऊन तिका मीठ लावून ठेवणार थोडासा. त्याला बघूया. चला मीठ घालूया आता जरा माशांतून. किती घालू बघा ही तर आता मीठ घालून झाला मस्त वेगळी माशांतून. थोडा वेळ तसाच ठेवणार, नंतर ते परत धुणार ना, नंतर ते परत धुणार आपण फ्राय करूच्या आधी. त्याच्यामुळे तुम्ही म्हणशात की आधीच खारट असतं मीठ घालून काय करतात, तर त्या मीठ आहे ना थोडंसं कडक पाण्यासाठी घालतो ना. तर मीठ थोडंसं कडक पाण्यासाठी घातला जाता आणि आम्ही आता परत धुणार आहोत फ्राय करूच्या आधी. तर आता आपण आणले होते बोंबील ना, ते फ्राय करूचे होते पण ते त्याच्यात असतात पाणी बोंबलांतूर. तर आता पाणी कसा काढायचा आहे माहिती नव्हतं, त्याच्यासाठी आम्ही मदत घेतली मधुराताई यांच्या रेसिपींची. तर आता त्यांनी सांगितल्यानुसार खाली एक पेपर ठेवलो आणि त्याच्यावरती एक कापड ठेवलो आणि त्याच्यावरती आता हे बोंबील आपण मस्त सजवणार आहोत आणि त्यांच्यावर जोर देवसाठी काहीतरी ठेवणार आहोत, जेणेकरून त्या पाणी खाली त्या पेपर आणि कापडात अब्झॉर्ब होतला आणि ते जरा असे ड्राय होतले. मग आपल्याला कसे ते फ्राय करताना कुरकुरीत करू भेटतील. तर बघूया कसा करतो दाखवा. त्यामुळे इकडे आता खाली मस्त की पेपर, त्याच्यावरती कापड आणि हे बोंबील असे इकडे सजवलेले आहेत. अशा प्रकारे ह्यो बोंबिलांसाठी जो सेटअप केलेलो आहे इकडे पाणी ऑब्झर्व करूसाठी. 2 मिनिटात खाऊन होतले, पण त्याच्या आधीची लपडी बघा किती असती. असो आता इकडे कोळंबी आहे ना, त्याच्यात आला लसूण पेस्ट, त्याच्यानंतर कोकम आगूळ आणि आता ही थोडीशी हळद टाकतो. तर आता इकडे आई आहे ना मांदेलीचा सार म्हणजे मच्छी घरी करू घेता. तर आपण बघू कशी करतात ही. इकडे टोप ठेवलाय ना, तर आपण बघूया. तर इकडे आपली मांदेली साफ करून आणि धुवून व्यवस्थित तयार असतात आणि इकडे गॅसवरती टोप पण ठेवलेला आणि इकडे आई काय काय साहित्य घेतलं ना बघूया. हे काय काय साहित्य आहे मला सांग. मी काही लसूण दिलं ना, त्याच्यानंतर इकडे लाल तिखट घेतलेलं ह्या काय केलं वाटण केलं ना, खोबरा लसूण कांदा आणि लाल मिरची. तर यांचा या वाटण केलं, धने बडीशेप पण त्याच्यात घातलेले आहेत.
आणि आता ही लसूण इकडे लालसर होत इलिया. आता इकडे वाटण फोडणी घेता पहिला. किती वेळ परतवायचं असा त्याला. काश्मीरी लाल पावडर टाकते. आता ही याच्यात जाता काश्मीरी लाल पावडर, कारण आपला मच्छी करी असा तिका कलर येऊ हवं, रेड कलर, त्याच्यामुळे ही काश्मीरी लाल पावडर टाकली जाते याच्यात. थोडासा मीठ चवीनुसार तर तुम्ही टाकू शकता. आमच्याकडच्या मिठाचा अंदाज असा तर त्याच्यानुसार आम्ही त्या मीठ टाकला त्याच्यात. आणि जस्ट इंडियन थिंग्स, उरलेल्या भांड्यात पाणी घालून त्या पाणी पण त्या आतमध्ये टाकायचं, तापण सोडायचं नाही अजिबात, कारण आपल्याकडे कणाकणात किंमत असा, त्याच्यामुळे आपण तापण सगळा आतमध्ये स्वाहा करणार. सुटला. हवी तेवढी पातळ. आणि आम्ही दोघंच जण खाणार असो, त्याच्यामुळे आमका जेवढी हवी आहे तेवढी आम्ही कन्सिस्टन्सी ठेवलो आणि तेवढाच आम्ही याच्यात पाणी घालणार आहोत. त्याच्यामुळे तुमका जेवढा क्वांटिटीमध्ये हवे असतात तेवढा तुमका वाटण वाढवचं लागतला आणि तुमका पाण्याची क्वांटिटी वाढवची लागते. पण आमका आजच्या पुरता एवढा भरपूर झाला, त्याच्यामुळे आम्ही एवढंसं पाणी घालून एवढी कन्सिस्टन्सी ठेवली आहे. जेवढं थिकनेस हवं आणि तेवढी पातळ हवा असा तेवढा तुमका पाणी यूज करूचा असा. आता कोकम टाकायचं. हा, आणि ही असत आपली कोकणातली कोकमा असत आणि ती पण याच्यामध्ये जातली आहेत, कारण जरासं आंबटपणा इल्याशिवाय ह्या जा मच्छी करी आहे ना त्याका मजा नाही होची. तर आमच्या मच्छी करीमध्ये कोकमा मॅन्डेटरी असत. काही लोक दुकानात आगुळ आणून पण घालू शकतात, पण आमच्याकडे आता कोकमा अवेलेबल असतात, त्याच्यामुळे आम्ही कोकमा घालतो. आता या सगळं आपण केला ना तर त्याका सगळं वाटण वगैरे घालून त्याच्यात पाणी घालून कोकमा टाकून आपण थोडासा मंद फ्लेमवरती त्याला ठेवून दिला. आता त्या सगळ्या एका कड इलो ना की आपण त्याच्यात मांदेली सोडणार आहोत आणि मग ती मांदेली व्यवस्थित शिजली की परत एकदा कड इलो की मग आपला मच्छी करी रेडी. तर आता ना मस्तपैकी कड इलेलो असा मच्छी करी आणि आई आमची जरा टेस्ट घेऊन बघता. ओके. आता इकडे मांदेली पण रेडी असा ह्याच्यात उडी मारूसाठी. आता हळूहळू आपण याच्यात मांदेली सोडूया. अशा प्रकारे सगळी मांदेली आपण याच्यात सोडली आहे. मस्तपैकी आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आणि मांदेली शिजाक सोडून देणार. आणि आता वेळा साईड बाय साईड कोलंबी फ्राय करूची आणि बोंबील पण फ्राय करूची. तर बघूया बोंबीलचं पाणी कितपत पाणी ऑब्झॉर्ब केल्याने आपल्या जी मधुरा यांनी जी कन्सेप्ट सांगितली होती त्याच्याप्रमाणे. आणि आपण आता बोंबील आणि कोळंबी फ्राय करून घेऊया. चला. आता इकडे बघू शकतास, इकडे पेपरमध्ये पण पाणी ऑब्झॉर्ब केला बोंबलांचा आणि अशा प्रकारे आता बोंबील आपले दिसतात. इकडे बऱ्यापैकी पाणी कमी झाला असा त्यांच्यातला. आणि आता याच्यात आपण टाकतो आलं लसूणची पेस्ट, जी की घरात बनवलेली आहे, दुकानातनं आणलेली आहे. त्याच्यानंतर याच्यात जाईल हळद, आणि आता चवीनुसार मीठ ह्याच्यात टाकलेला, म्हणजे फ्राय करताना थोडासा आपल्याला मीठ लागतं चवीसाठी, तर आपण ह्याच्यातच टाकून घेतला इकडे.
आणि आता आपण या कॉर्नफ्लॉवर पण यूज करतो. याचं मिश्रण आईन बनवलं ना फ्राय करूसाठी, तर त्याच्यात आपण आता या कॉर्नफ्लॉवर घालतो कारण त्या क्रिस्पीपणासाठी उपयोगी येतं. तर आपण थोडासा आगूळ पण घालून घेतला. काय काय जण लिंबू पण टाकतात. आमच्याकडे आगूळ असतात त्याच्यामुळे आम्ही आगळ टाकला. आगळ या कोकमापासूनच बनला जातात, तर आगूळ आम्ही आता या टाकून घेतला याच्यात. तर इकडे कॉर्नफ्लॉवरमध्ये पण आहे ना मीठ, मसालो आणि हळद टाकून घेतली आहे. आणि ह्याचा पिठाचं मिश्रण आईन बनवलं होतं तांदळाच्या पिठाचा, तर त्याच्यात पण मीठ, मसालो आणि हळद टाकली आहे. आणि इकडे जे बोंबील असत आणि इकडे कोलंबी असत त्यांका पण व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलेला आहे. आणि आता आपण ह्याच्यात त्यांका मिक्स करून आता आपण इकडे त्यांना फ्राय करणार. मस्तपैकी कढई ठेवली आहे कारण आपल्याला ना डीप फ्राय करूचे आहेत ऑइल फ्रायमध्ये. कारण तव्यार करूचो प्लॅन होतो पण तो तव्यार नाही करूचा, तर आता ऑइलमध्ये फ्राय करूचो प्लॅन चालू आहे. तर बघूया गोष्टी कशा होतात. कारण बोंबील फ्राय आमच्यासाठी पण नवीन आहे. आणि चुकला बिकला आहात तर जरा सांभाळून घ्या. आणि कसं झालं तरी आमका ते खावचेच होत, तर तसे त्यांना सोडूचो नाही आम्ही. तर ह्याच्यात तेल टाकून घेतला मस्तपैकी. आता तेल तापत ठेवला आणि इकडे कॉर्नफ्लॉवरचा मिक्सचर तयार असा, इकडे आपला तांदळाच्या पिठाचं मिश्रण तयार, इकडे बोंबील तयार आणि इकडे कोळंबी तयार असा. आता एक मस्तपैकी ह्यांच्यात डीप करणार आणि एक 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 ह्याकडे सोडून देणार. तर बघूया कसा होता आता. आता इकडे बुडबुडे बिडबुडे योग लागले आहेत, म्हणजे माका वाटतं तेल तापलेला. आपण बघूया एक 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 सोडून आता. तर पहिली आई आता बोंबीलच सोडता. मस्त एकदम. कढई जरा बारकी असतात त्याच्यामुळे याच्यात 3च रवतात आणि याच्यात 3 सोडले. बाकीचे जे असतात ते आता आळीपाळीने सोडण्यात येतील. आईने इकडे पहिली फेरी उत्तीर्णरित्या बाहेर काढलेली आहे. टेस्ट करून बघूची लागत कशी फ्राय झाली अशी. आणि आता इकडे दुसऱ्या फेरीचा आणि मला वाटतं अंतिम फेरी असतली जी की आता बोंबिलांची फ्राय करूची आई सोडता. आता इकडे मस्तपैकी कोळंबी फ्राय करता आई सेम त्याच वेमध्ये, कारण आपल्या तेल वाया जातला नाही तर मग त्याच्यातच आम्ही आता फ्राय करून घेतो. आता आपली कोळंबी आणि बोंबील आहे ना फ्रायसाठी सोडली आहे. म्हणजे आता तर सगळा होता ना फ्राय करून मी तुमका सगळा झाल्यावरती दाखवते, कारण आता एक एक दाखवण्यात मजा नाही. कारण जा दाखवचा होता तेवढा मी तुमका दाखवलं आहे. आता झाला ना सगळा फ्राय वगैरे करून की मी तुमका दाखवते कसा दिसता. आणि मग आपण आता डायरेक्ट जेवताना भेटूया.